जालना जिल्ह्याला देखील पावसानं चांगलाच तडाखा दिला। शेतीचं अतोनात नुकसान झालंय। खामगाव, शेगाव, मोताळा या गावांमध्ये पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एकफळ गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेती उपयोगी साहित्य वाहून गेलंय। तर 11,000 हेक्टर पिकांचं आणि शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल आणि परवा मुसळधार पाऊस झालाय। खामगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला होता आणि ज्या नदी नाल्याच्या काठावरती शेती होती ती शेती खरडून गेलेली आहे। सोबतच पिकं सुद्धा या ठिकाणी खरडून गेली। आपण बघू शकतो की या शेतातील पिकांचं किती प्रमाणामध्ये नुकसान झालंय। अक्षरशः जी पिकं होती या शेतामध्ये तूर लागवड केली होती, मात्र आलेल्या पुरामुळे हे अक्षरशः याचं नुकसान झालेलं आहे। कपाशी सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेली आहे। सोयाबीन सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधले या ठिकाणी वाहून गेले। मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। काल ज्यावेळी पूर आला त्यावेळची परिस्थिती ही भयानक होती। गावकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं। मात्र जे नुकसान झालंय त्या नुकसानाची शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा।